अखेर कोंडानगरवर कारवाई झाल्यानं इथल्या 60 ते 70 कुटुंबांना आपला आशियाना शोधण्यासाठी वणवण भटकंती करावी लागतीये। राष्ट्रीय महामार्ग महामंडळानं ऐन थंडीच्या आणि कोरोनाच्या काळात त्यांना बेघर केलंय। पाहुयात हा विशेष वृत्तांत। कल तक जहां बसती थी खुशियां, आज है मातम वहां। वक्त लाया था बहारे, वक्त लाया है खिजा। घर असावं घरासारखं, नकोत नुसत्या भिंती। जिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती। घर जगाच्या सुखदुःखापासून अलिप्त ठेवणारी सुरक्षित जागा। घर म्हणजे चिमण्या पाखरांसह राजा राणीच्या प्रेमाचं प्रतीक असलेलं प्रेमालय। घर म्हणजे कुटुंबांच्या सुखदुःखांशी अप्रत्यक्षपणे सामील होणारी हक्काची वास्तू। घर ही केवळ सिमेंट अथवा विटांची एकमेकांवर चढवून उभी केलेली इमारत नव्हे, तर अनेक वेळा जगाशी लढल्यानंतर विजय झाला तर उत्सव साजरा करता येण्याजोगी, किंवा पराभव झाला तर ढसाढसा रडून मनमोकळं करता येणारी आणि सांत्वनास्तव पोटाशी धरणारी जणू दुसरी माताच असते। घर छोटा असो अथवा मोठं, बंगला असो अथवा एका खोलीत सामावणारी जागा, पण त्यात राहणाऱ्या प्रत्येकाला आपलं घर महालासारखंच वाटतं। मिळालेल्या जागेत आपला संसार थाटून आपल्या लेकरांसह आनंदानं संसार करणारी जोडपी कधीच राजमहालाचा हेवा करत नाहीत। आपलं घर ते आपलं घर ही संकल्पना त्यांच्या मनात असते। झोपडी वजा घर असलं तरी तेच सडा संमार्जन करून, रांगोळी काढून स्वच्छ ठेवत गृहिणी पतिराजाला आणि लेकरांना आनंदात ठेवण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करत असते। अशीच काहीशी संकल्पना आणि वास्तव होतं अक्कलकोट रोडवरच्या मल्लिकार्जुन नगर शेजारच्या कोंडा नगर वासियांचं। कोंडाजी बागवान नावाच्या व्यक्तीच्या जागेवर हातावर पोट असलेल्या 60 ते 70 परिवारानं घर मिळाल्याच्या आनंदात मागची 60 ते 70 वर्ष इथं वास्तव्य केलं। संसार सुखानंही चालला होता। हातावरचं पोट असल्यानं दोघांनी कमवावं आणि रात्री एकमेकांना सुखानं घास घालत आनंद मानावा, हेच इथलं जीवन होतं। तुटपुंजी आर्थिक परिस्थिती असल्यानं आहे त्यात सुख, नसल्याची पर्वा नाही अशी परिस्थिती। कष्ट तर 5वीला पुजलेलेच। हमाली, कारखान्यात काम, फळ विक्री, खासगी नोकरी असे मार्ग होते कोंडानगरच्या रहिवाशांच्या उत्पन्नाचे। त्यातच घरात अपंग, मतिमंद, वयोवृद्ध मुलं आणि सासू सासरे, तर भणंग सडे नवरे मंडळी। त्यामुळे मिळेल ते काम करणं हे प्रारब्ध महिलांचं। त्यावरच चालायचा घर प्रपंच। लाभलं त्यातून आनंद साजरा, हीच प्रवृत्ती इथल्या महिलांची। त्यामुळं कुठलीही मागणी नाही म्हणायला सरकारकडून टॅक्स, नळपट्टी, वीज बिल मात्र हक्कानं वसूल केलं जात होतं। सोयी सुधारणांच्या नावानं बोंबाबोंब। अधिकार तसा मात्र कोणताच नाही। एकंदरीत ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, याची प्रचिती कोंडानगरमधील रहिवाशांमध्ये दिसून येत होती। अशातच सोलापूर अक्कलकोट महामार्ग मंजूर झाला। रस्त्याच्या रुंदीकरणाचे आदेश राष्ट्रीय महामार्ग विकास महामंडळाकडून निघाले। अर्ध्याहून अधिक रस्ता तयारही झाला, परंतु पुढे अडथळा होता तो कोंडानगरचा। मग काय, सरकार दरबारी आदेश निघाला की कोंडानगरच्या रहिवाशांची घरं रिकामी करून घ्या। रस्ता रुंदीकरणाला आडवी येत आहेत ती घरं। हुकुमाची अंमलबजावणी झाली, कागदावर शाई उमटली, सही झाली। कोंडानगरच्या रहिवाशांना बजावण्यासाठी आदेश देखील तयार झाला। 7 जानेवारी 2021 ही तारीख मुकर्रर झाली, अंमलबजावणी झाली। आम्ही बसलेलं आहे, आमची सासू
लेकरे मरून गेले, एक डोई गेलं इथं. आता आम्ही काय करावं, आमची नवरं पण मरून गेले. कुठं राहावं साहेब? तुम्हाला सांगा. किती दिवसाची मुदत दिली आहे? एक दिवसाची मुदत दिलंय. कुठं जावं सांगा आम्ही, आम्हाला तिऱ्या वहीनं कुठं जायचं, आमचं गबाळ कुठं ठेवावं, आम्ही काय करावं? 2 पोरं घेऊन कुठं काय बघत नाही ती, करत नाही ती. रोडला पडलोय आम्ही, इथून बी आम्हाला हाकालून काढायला लागले ती. अच्छे भी काटने तो हमें जाने वाले नहीं, ऐसे भी हमें कुछ भी कर बोले नहीं वाले, रोड बंद करने वाले, उतर जाने वाले नहीं. हमें 50 बरस हुआ हमें रहने को यहाँ कोंडा जी भगवान के जगह में आई. सरकार को हमने दमदाटी दे नहीं, पुलिस आ नहीं, हमारे पत्रे सब सामान जब्त करतू का नाही, हमना मारतू करने लगाई. किती दिवसाची मुदत तुम्हाला एक मिळाली? दिवसाची मुदत दिली तिने, एक दिवसाची. एक दिवसात तुम्ही निघू शकाल का बाहेर? कुठं कसं जावं, कुठं जावं, काय करावं? आम्ही निघणार नाही. निघणार नाही आम्ही. असं काय बी करून येत नाही. आम्ही तुमच्या जीवाला काय बी करून देणार नाही. जीवाला चैन नाही, पोटाला जेवण नाही. आदेश ऐकताच 60-70 वर्षाच्या संसारावर हातोडा पडणार हे लक्षात येताच संबंधितांच्या डोळ्यासमोर दिवसात तारे चमकले. पायाखालची जमीन दुभंगती की काय असा भास व्हायला लागला. आजवरचा संसार, सुखदुःख, हाल अपेक्षा, आनंदाचे क्षण हे सारं काही डोळ्यासमोर फिरायला लागलं. मग काय, रहिवाशांमध्ये विचारविनिमय सुरू झाला, चर्चा झडायला लागल्या. प्रत्येकाचा एक विचार पुढे यायला लागला. काय करावं, कुठं जावं, कुणी मार्गदर्शनाला नाही. 4-5 नगरसेवक, पण एकानं साधी विचारपूस देखील केली नाही. आमदारांचाही पत्ता नाही. अख्खं कोंडानगर उद्ध्वस्त होत असताना त्यांचे अश्रू पुसण्यासाठी कुणीही समोर आलेलं नव्हतं. तर खासदारांच्याही घटना गावीही नव्हती. मत मागताना गोंडस हास्य पसरवून आपणच तुमचे रक्षण करते असल्याचा आव आणणाऱ्या मंडळींपर्यंत ही बातमी गेली नसेल, त्यांना कळलं नसेल असं म्हणता येत नाही. अनेक मातांचा, महिलांचा अंतःकरणाला पिळवटून टाकणारा आक्रोश मोबाईलवरच्या युट्यूबमधून कळला नसेल असं पण नाही. कोंडा नगरवासियांचा असा मन विषण्ण करणारा सगळा टाहो. मला दुःख जादा आलेलं आहे. अगदी मी जीव द्यायला पण तयार आहे. तर मला साहेब कोण मी भाड्याच्या घरात येणार. कुठे जायचं आम्ही आता? घर करे हमना कहाँ जाना, बोलो हमें कहाँ जाना. येते तो पत्रे लाओ घरा बंदी हमें, के पैसा के हड़का हमारे पास. कैसा करना बोलो, तुम्हें माँ बाप तुम्हें चाहिए. तुम कितने साल से आप यहाँ रहते थे? 60 वर्ष से 60 के पूरे हुआ हमारा. 1984. कोई नोटिस बेटिस अभी दिए क्या? अभी नहीं दे. खाली कर दिए? हाँ, खाली करो उसको पूछा वो दम दे रहे हम ना काका को. कैसा करना, कहाँ जाने का बोला हमें. 90,000 रुपये या झोपडपट्टीने वर्गणी काढून वकिलाला दिले. बर. मग ते राजू वाघमारे हां. तिकडे सगळ्याचे पैसे घेऊन वकिलाला दिलाय. वकील लावलाय. बर. मग कुठं आहे वकील? मग आमच्या पैसे कुठं आहे प्रूफ? आणि दुसरी गोष्ट, ही जागा कोंडाजी बागवांची मालकी आहे. बर. मग आता ही तिसरी गोष्ट, आम्ही कसं अचानक आल्यानंतर जायचं? पण लक्ष दिलं कोणीही नाही. कुणाला गरज आहे, निवडणुकीच्या वेळी पाहायला येईल, हीच भावना प्रकर्षानं या प्रसंगातून दिसून आली. दरम्यान बुधवारचा सूर्य उगवला तो कोंडानगर रहिवाशांच्या जीवनात अंधकार पसरवण्यासाठीच.
सकाळच्या सुमारास इथे दाखल झाला तो MIDC पोलिसांचा फौजफाटा. त्यांच्या समवेत होता पालिकेचा अतिक्रमण विरोधी ताफा, जोडीला राष्ट्रीय महामार्ग मंडळाचे अधिकारी, शिवाय JCB मशीन, फावडे, हातोडे घेऊन कामगार वर्ग. अर्थातच ही तयारी होती ती कोंडानगर वासियांचा आशियाना खालसा करण्याची. हाताशी कागदपत्र होती. इथे कोणाला नियमाला धरून भांडता येत नव्हतं. मग काय, एक एक घरावर JCB चालून गेला. मग मात्र बाया बापड केविल वाणी हातपाय पसरू लागले. मग काय, एक एक घरावर JCB चालून गेला. मग मात्र बाया बापड केविल वाणी हातपाय पसरू लागली. कुणी पदर पसरून डोळ्यात पाणी आणून विनवणी करू लागलं. आमची घरं पाडू नका असा आक्रोश सुरू झाला. पण सारेच हातबल होते. आता सगळाच नाईलाज म्हटल्यानंतर काहींनी आपल्या घरातून राहिलेलं सामान बाहेर काढण्यास सुरुवात केली. 60 ते 70 घरं, प्रत्येकाची आपापल्या घराविषयीची भावना, काहीतरी मार्ग निघेल, कुणीतरी मदतीला येईल अशी आशा असल्यानं काही जणांनी घराजवळच तळ ठोकलेला. पण पत्र्यावर JCBचा घाव बसताच अपंगांनीही इथून मग काढता पाय घेतला. जिथं आजवर आयुष्य काढलं ती घरं अशी एका क्षणात ढासळताना पाहून कोंडा नगरवासियांच्या डोळ्यात अश्रू तरळले. संतापही व्यक्त झाला. अगदी आत्मदहनाचाही इशारा देण्यात आला. पण सारं काही व्यर्थ होतं. अशी सगळी एक बाजू असताना दुसरीकडे पालिका अतिक्रमण विरोधी पथक इथं जोमानं कामाला लागलेलं होतं. सर्व ती अतिक्रमणं इथं जमीनदोस्त करण्यात येत होती. या कामात व्यत्यय येऊ नये म्हणून पोलीस यंत्रणा सज्ज होती. त्यांनी इथं निर्माण झालेली गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला. यामुळं पाडकाम अगदी सुरळीतपणे सुरू राहिलं. कोंडानगर वासियांनी न्यायालयातही धाव घेतलेली होती. ॲडव्होकेट रमेश कणबसकर त्यांची बाजू मांडत होते. मुदतीच्या आत इथल्या घरांचं पाडकाम झाल्याचं कणबसकर यांचं म्हणणं होतं. कोंडानगर ही ची जागा जी आहे ही मूळ मालक कोंडा यांच्या मालकीची होती. ते सध्या सोलापुरात नाहीत. त्या जागेशी महानगरपालिकेचा अथवा सरकारचा कुठलाही संबंध नाही. सदरची कोंडानगरची जागा जी आहे ती सरकारनं अथवा महानगरपालिकेने अधिगृहीत केलेली नाही, भूसंपादन केलेलं नाही. परंतु तिथं महामार्गाचं काम त्यांनी चालू केलेलं आहे. आता तिथल्या 38 लोकांनी, झोपडपट्टीधारकांनी दिवाणी कोर्टात रेग्युलर मुकदमा नंबर 158/2020चा सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन श्री पंडित साहेब यांच्या कोर्टात दावा दाखल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुर्तातूर ताकिदीचा अर्जही दिलेला आहे. परंतु सध्या मार्च 20 पासून कोरोनामुळं कोर्टाचं कामकाज चालू नाही. आता ते आता सध्या या 1 तारखेपासून चालू झालेलं आहे. सध्या त्या दाव्यामध्ये निशाणे 5च्या चौकशीसाठी म्हणून दिनांक 18/12/2020 रोजीची तारीख ठेवलेली आहे. दुसरीकडे या पाडकामावेळी कंत्राटदार GR इन्फ्राचे अधिकारी तसंच राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी देखील उपस्थित होते. त्यांनी कायदेशीररित्या हे अतिक्रमण हटवलं जात असल्याचा मुद्दा मांडला. बाकी एकंदरीत असं की 60 ते 70 वर्षापासूनची कोंडा नगरवासियांची वस्ती आता भुईसपाट झाली. कोंडानगर हा भाग त्याच्या बाबतीत सुमारे 1-2 वर्षापासून त्यांना नोटिसा, त्यांच्याशी बैठका वारंवार, त्यांची प्रतिनिधीशी बैठका, त्यांच्या घरांशी, इथल्या रहिवाशांशी चर्चा वगैरे करून सगळ्यांना संधी दिलेली होती. आणि हे जे आहेत सगळ्या टपऱ्या किंवा घरं हे रस्त्यावर आहेत, कोणाच्या मालकीची जागा नाही.
रस्त्यावर आहे, अतिक्रमण आहे. त्यामुळे हे गेल्या 3 दिवसापूर्वीच आम्ही त्यांना कल्पना दिली की असं असं आम्ही काय करा, आपण सामान वगैरे घेऊन जावा. त्यानुसार आज सकाळी ही कारवाई 9 वाजल्यापासून MIDC पोलीस स्टेशन यांच्यामार्फत नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया, सोलापूर महानगरपालिका आणि JR इन्फ्रा या कॉन्ट्रॅक्टरच्या संयुक्त विद्यमाने एक चालू आहे. नागरिकांचंही सहकार्य लाभलेलं आहे. उद्या इथं प्रशस्त रस्ता अस्तित्वात येईल, इथलं रुपडं पालटलं जाईल, बहुतेकांची चांगली सोय होईल. मात्र ज्यांच्या डोक्यावरचं छप्पर गेलं, संसारच इथून हटवला गेला, त्यांच्या दृष्टीनं गेले ते दिवस आणि उरल्या त्या आठवणी असा उद्याचा दिवस असणार आहे. आता नवा आशियाना शोधायचं आव्हान या मंडळींसमोर नक्कीच आहे. कोरोनाच्या अशा काळात कोणी घर देतं का घर असं म्हणण्याची वेळ मात्र या मंडळींवर आलेली आहे असं म्हणता येतं. हे विशेष वृत्त संकलित केलं होतं ज्येष्ठ पत्रकार सुरेश बहिरवाडे यांनी. चित्रीकरण होतं रोहित थळवे यांचं, तर तंत्रसंकलन केलं होतं राजेश कानडे यांनी.